नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे सारथी नॉलेज हब या आपल्या YouTube चॅनलवर। आज पुन्हा एकदा नवीन उपक्रमाविषयीची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। ते म्हणजे सारथी या संस्थेतर्फे मराठा समाजातील तरुणांकरिता मुरघास व कृत्रिम रेतन याविषयीचं जे प्रशिक्षण सुरू केलेलं आहे त्याविषयीची माहिती आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर याविषयीची सविस्तर आणि संपूर्ण माहिती घेण्याकरिता शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। त्याचबरोबर आमच्या या YouTube चॅनलला सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका व ही आवश्यक माहिती देखील आपल्या मित्र नातेवाईक इतरांना पाठवत चला। तर आजचा हा व्हिडिओ आपण सुरू करत आहोत। तर छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था म्हणजेच सारथी ही संस्था मराठा समाजातील तरुणांकरिता वेळोवेळी नवनवीन उपक्रम राबवत असते आणि आजचं जे युग आहे आजही मराठा समाजातील बहुतांश जी जनसंख्या आहे ती शेतीवर अवलंबून आहे आणि या शेतीला जोडधंदा म्हणून आपण पशुपालन वगैरे करत असतो। तर या माध्यमातूनच सारथीच्या असं लक्षात आलं की कृषी क्षेत्राशी संबंधित आपण काही उपक्रम राबवावेत आणि गेल्या व्हिडिओमध्ये आपण सारथीतर्फे अगदी कृषी क्षेत्रात काम करणारी जी आपली युवक आहेत त्यांच्यासाठी ड्रोन प्रशिक्षणाबद्दलचा आपण व्हिडिओ त्या ठिकाणी पाहिला आणि अशाच प्रकारे एक नवीन उपक्रम सारथीने नेमकाच लॉन्च केलेला आहे तो म्हणजे कृत्रिम रेतन व मुरघास प्रशिक्षण। तर आपल्या आजच्या शेतकरी तरुणांसाठी हा व्हिडिओ नक्कीच लाभदायी आहे, आपण तो शेवटपर्यंत बघा। तर या सारथी संस्थेमार्फत सारथी लक्षित गटातील सदस्यांकरिता म्हणजे मराठा कुणबी कुणबी मराठा व मराठा कुणबी या कास्ट मधील जे काही आपले शेतकरी तरुण जे आहेत त्यांच्यासाठी हा कोर्स लागू आहे। तर या ज्या योजनेचं नाव आहे नवीन योजना तर सारथी शेतकरी मावळा कृषी कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत कृत्रिम रेतन व मुरघास निर्मिती प्रशिक्षण कार्यक्रम असं या योजनेचं नाव आहे। तर हे जे प्रशिक्षण आहे ते राज्यातील शेतकरी कृत्रिम रेतन व मुरघास निर्मिती प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत करण्यात येणार आहे। या प्रशिक्षणाचा कालावधी जर आपण बघितला तर कृत्रिम रेतनाचा जो कोर्स आहे त्यासाठी 30 दिवसीय प्रशिक्षण असणार आहे। त्याचबरोबर 60 दिवस कार्यानुभव म्हणजे 30 दिवस थिअरी आणि 60 दिवस प्रॅक्टिकल अशा स्वरूपाचा हा कोर्स आहे आणि 24 विद्यार्थी जास्तीत जास्त याच्यासाठी 24 विद्यार्थ्यांची बॅच या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। त्यामुळे जागा कमी असल्यामुळे आपण या ठिकाणी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे। अर्ज कसा करायचा याबद्दल आपण पुढे सविस्तर माहिती देणारच आहोत। त्यानंतर हा झाला कृत्रिम रेतनाचा आणि दुसरा आहे तो एक दिवसीय मुरघास निर्मिती प्रशिक्षण। आजकाल शेतकऱ्यांचा मुरघास निर्मितीकडे कल वाढलेला आहे। अगदी दुग्ध जनावरांसाठी हा जो चारा असतो मुरघास तो पोषक असल्याने तर त्याबद्दलची शेतकऱ्यांमध्ये आता जनजागृती वाढत आहे आणि मुरघास निर्मितीचं प्रमाण देखील आता वाढत आहे। तर या प्रशिक्षणाचं जे ठिकाण आहे ते कुठे असणार आहे, जे एक दिवसीय प्रशिक्षण असणार आहे मुरघाससाठी तर ते तालुक्यातील प्रमुख ठिकाणी राहील। 30 दिवसीय जे प्रशिक्षण जे असणार आहे ते पुणे आणि नाशिक इथे राहील थिअरी आणि 60 दिवसीय कार्यानुभव म्हणजे प्रॅक्टिकल जे असणार आहे ते तुमच्या तालुक्याच्या मुख्य ठिकाणी असणार आहे। जे लक्षात घ्या दोन कोर्स आहेत, एक 30 दिवसीय प्रशिक्षण आणि 60 दिवसीय कार्यानुभव आणि त्याचं जे ठिकाण जे असणार आहे ते 30 दिवसासाठी पुणे आणि नाशिक तसेच 60 दिवसांसाठी तालुक्यातील मुख्य ठिकाण आणि मुरघास निर्मितीचं जे प्रशिक्षण असणार आहे त्याच्यासाठी तालुक्यातील प्रमुख ठिकाण। त्याबरोबर यासाठी काही प्रशिक्षण शुल्क लागणार आहे का, तर हे प्रशिक्षण जे आहे हे मराठा समाजातील युवकांसाठी विनामूल्य असणार आहे आणि याचं जे शुल्क आहे ते सारथी संस्थेतर्फे हे बघा सारथी संस्थेतर्फे प्रशिक्षण केंद्र साधा करण्यात येईल। म्हणजे या ठिकाणी ज्यांची निवड होईल त्यांना 1 रुपयाही शुल्क द्यावं लागणार नाही। त्याचबरोबर 60 दिवसीय अनिवासी प्रशिक्षण म्हणजे जे नंतर जे 60 दिवस तुमचं जे तालुक्याच्या मुख्य ठिकाणी प्रॅक्टिकल जे होणार आहे त्याच्यासाठी मासिक शिष्यवृत्ती देखील असणार आहे। आता ती किती देणार काय ते याबद्दलची डिटेल आपल्याला मिळू शकेल नाही, परंतु जे 60 दिवसाचं प्रशिक्षण आहे त्याच्यासाठी शिष्यवृत्ती सुद्धा असणार आहे आणि ती
प्रशिक्षणार्थीच्या खात्यावर वर्ग केली जाईल। तर या प्रशिक्षणासाठी 18 ते 50 वर्ष वयोगटातील तरुण तरुणी या ठिकाणी लाभार्थी होऊ शकतात। त्याचबरोबर लाभार्थीची पात्रता काय, मी पाठीमागे सांगितल्याप्रमाणे तो मराठा, कुणबी किंवा मराठा कुणबी या चारपैकी कुठल्याही एका जातीचा असावा। त्यानंतर कुटुंबाचं वर्षाचं उत्पन्न जे आहे ते 8 लाखापेक्षा जास्त नसावं, म्हणजे तो नॉन क्रिमिलियर गटात मोडणारा असावा। त्यानंतर प्रशिक्षणार्थी करता जी पात्रता आहे ती म्हणजे तो मिनिमम 12वी पास असावा। जसं की ड्रोन पायलट साठी आपण बीएससी किंवा इंजिनिअरिंग असणं गरजेचं होतं, तर तसं इथं काही नाहीये। हा साधारण मध्ये आजकाल कुणी 12वी झालेलं असतं, तर 12वी जी आहे ती मिनिमम क्रायटेरिया या ठिकाणी ठेवलेला आहे। त्याचबरोबर सारथी पुणे मार्फत जर याआधी जर एखाद्या योजनेतून जर तुम्ही जर लाभ जर घेतलेला जर असेल तर पुन्हा या योजनेसाठी लाभ घेऊ शकणार नाही। जे फ्रेशर्स आहेत ते या ठिकाणी अर्ज करू शकतात। त्याबरोबर आवश्यक कागदपत्रे आता या कोर्ससाठी काय काय लागणार आहेत ते आपण बघू। तर तुमच्याकडे कुणबी मराठा, मराठा कुणबी यापैकी कुठल्याही एका जातीचा जर दाखला जर असेल तर तो जातीचा दाखला लागणार आहे। त्यानंतर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, जर तुमच्याकडे जातीचा दाखला जर असेल तर त्या ठिकाणी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, त्याला ऑब्लिक काय ते जर नसेल तर ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र, तेही नसेल तर तहसीलदार यांचा मागील वर्षाचे वार्षिक उत्पन्न म्हणजे उत्पन्नाचा जो दाखला आहे, परंतु त्याच्यावर तुमचं जे उत्पन्न आहे ते 8 लाखापेक्षा जास्त नसावं। 8 लाखाच्या आत उत्पन्न प्रमाणपत्र तुम्ही तहसीलहून घ्यायचंय, ते देखील चालेल। त्यानंतर आधार कार्ड हमीपत्र, 2 पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटो, कोड ऑफ कंडक्ट बाबत हमीपत्र, त्यानंतर जन्म दाखला म्हणजे आपली टीसी किंवा आपलं रहिवासी प्रमाणपत्र, आणि त्याचबरोबर तुम्हाला द्यायचं आहे बँक अकाउंट तपशील म्हणजे तुमच्या पासबुकची झेरॉक्स। आता अपात्रतेचे निकष आपण या ठिकाणी बघणार आहोत। कागदपत्रे अपूर्ण असणे व विहित मुदतीत सादर न करणे हे तुमच्या एक अपात्रतेचं पहिलं कारण ठरू शकतं। ऑनलाईन अर्ज भरताना खोटी किंवा चुकीची माहिती देणे यावरूनही तुमचा अर्ज बाद केला जाऊ शकतो। त्यानंतर हमीपत्रातील नियमांचं उल्लंघन केल्यास निवड प्रक्रिया आर्थिक सहाय्याचे स्वरूप निश्चित करण्याचा अंतिम अधिकार हा मान्य व्यवस्थापकीय संचालक सारथी पुणे यांच्याकडे राहील। त्यामुळे अर्ज भरताना आपण व्यवस्थित व आपली खरी माहिती त्या ठिकाणी द्यायची। आता हे जे ऑनलाईन अर्ज आहेत ते आता सध्या चालू आहेत आणि ती भरण्याची जी शेवटची जी तारीख आहे ती आहे 31 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 6:15 पर्यंत। आता आपण लगेच अर्ज भरायला सुरुवात करायची, कारण शेवटच्या दिवसामध्ये जर साईट हॅक जर झाली तर अर्ज भरण्यास विलंब होऊ शकतो किंवा त्यापासून आपण वंचित राहू शकतो। त्यामुळे लवकरात लवकर ही अर्ज भरण्याची प्रक्रिया आपण पूर्ण करायची आहे। तर कोणत्या संकेतस्थळावर, सारथी महाराष्ट्र.gov.in याच्यावर सूचना फलक मध्ये जाऊन कृत्रिमरित्या व मुरघास निर्मिती प्रशिक्षण कार्यक्रम 24-25 बघायचं आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला तो अर्ज भरण्याचा ऑप्शन येईल। त्याचबरोबर अर्ज भरल्यानंतर जी हार्ड कॉपी आहे, तुम्ही अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट निघेल, त्याला हे सगळे कागदपत्रांची हार्ड कॉपी जोडून तुम्हाला 3/1/2025 म्हणजे 3 जानेवारी पर्यंत सारथी मुख्यालय पुणे कार्यालयाला पोहोचतील अशा हिशोबाने पाठवायची। तुम्ही पोस्ट करा, बाय हँड द्या, प्रत्यक्षात काही हरकत नाही, परंतु 3 तारखेपर्यंत ही कागदपत्र तुमची पोहोचली पाहिजेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचं हे मुरघास व कृत्रिम रेतनाविषयीचं जे प्रशिक्षण आहे त्याच्याबद्दलची माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे। पुन्हा एकदा सांगतो, आमच्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपल्या नातेवाईकांपर्यंत ही उपयुक्त माहिती पोहोचण्यासाठी विसरू नका। धन्यवाद।